सुद्धा उपकाराशिवाय पुढे चालत नाही. फार बारकावे नाही का तुम्ही? मी सुद्धा उपकाराने आपलं पाऊल पुढे टाकू शकत नाही. उपकाराशिवाय कुणाचं जीवन घडत नाही. मी फार लांब जात नाही, जवळ ऐका. मी सांगतो तुम्हाला, रात्री आम्ही झोपतो आणि सकाळी उठतो, हे कोणाचे तरी उपकार आहे. सकाळी उठल्यानंतर मला आठवतं की करीला मला कीर्तन आहे, हे सुद्धा कोणाचे तरी उपकार आहे. मी करीला निघाल्यानंतर माझी आई, माझी बायको, माझी बहीण माझ्या हातात चहा आणून देते आणि तो चहा विष न कालवता देते, हे सुद्धा तिचे माझ्यावरती उपकार आहे. माझ्या पोटात अन्न जातं ते पचतं, हे सूर्याचे माझ्यावरती उपकार आहे. आणि आपल्या पोटात अन्न जातं ते पिकवण्यासाठी ही धरणी माता स्वतःच्या पोटात नांगराचा फळ खुपसवून घेते आणि पिकवते, म्हणून मातीचे सुद्धा आपल्यावरती उपकार आहे. इथे प्रत्येक पावलाला कोणाचे ना कोणाचे आमच्यावरती उपकार आहे. परंतु त्या उपकारातून आम्हाला पुढे जायचं शिकवलं नाही. आमची संस्कृती फार धोरणी आहे. आमच्या संस्कृतीने प्रत्येक उपकाराला उत्तर द्यायला शिकवलं, अर्थात प्रत्येक झालेल्या उपकाराची आम्हाला परतफेड करायला शिकवलं. कृतज्ञता शिकवली, कृतज्ञता नाही. आमच्यावर जर कोणी उपकार केला तर त्याला विसरायचं नाही. तर आमच्यावरती उपकार केलेल्या माणसाला अडचणीच्या काळात मदत करणं, त्याला कृतज्ञता म्हणतात. आणि आमची संस्कृती आम्हाला ते शिकवते. ऐका काय शिकवते आमची संस्कृती? मी नेहमी सांगत आलो, आमच्या धर्मामध्ये उपकाराची परतफेड करण्यासाठी संस्कृतीने काही नियम घालून दिले. आपण सणवार साजरे करतो. तुम्हाला थोडं बोलावं लागेल. आमच्याकडे सणवार साजरे केले जातात. हरतालिकेचा सण साजरा केला जातो. हरतालिकेच्या दिवशी काय पूजलं जातं? हरतालिकेच्या दिवशी काय पूजतात? फळा फुलांची पूजा केली जाते. हरतालिकेच्या दिवशी या सगळ्याची पूजा केली जाते. का करतात? कारण ते फळं फुलं आमचे पोट भरतात. ऐका, पुढे ऐका. आमच्याकडे बैलपोळ्याचा सण केला जातो. बैलपोळा. बैलपोळ्याच्या सणाला कोणाची पूजा केली जाते? बैलाची पूजा केली जाते. ऐका, कुठल्याच ग्रंथामध्ये, कुठल्याच शास्त्रामध्ये असं लिहिलं नाही की बैल पोळ्याच्या दिवशी बैलाची पूजा करा. त्याला सकाळी धुवून काढा, त्याचे शिंग साळा, त्याला शिंब्या लावा, त्याच्यावरती बेगडं लावा, त्याच्यावरती शाल घाला, त्याला फुगे बांधा, त्याला ते मग गावात मिरवणूक काढा, असं कुठल्या ग्रंथात लिहिलं नाही. पण तरी सुद्धा बैल पोळ्याच्या दिवशी बैलाची पूजा करतात. का करता माहिती आहे का? कारण तो बैल वर्षभर शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा देऊन राबतो. एक दिवस त्याच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याचं म्हणून त्याची पूजा केली जाते. मग बैलाची सुद्धा पूजा केली जाते. एवढंच नाही, पुढे ऐका. दसऱ्याच्या दिवशी कशाची पूजा करतात? दसरा होतो का आपल्याकडे? का कायम शिमगा असतो? दसरा होतो. दसऱ्याच्या दिवशी पूजा लोखंडाची अवजाराची पूजा करतात. म्हणजे वर्षभर ते पावडं शेतात पडलेलं असतं, कुंदनदादा शेतात पडलेलं असतं. आणि म्हातारं आदल्या दिवशी म्हणतंय, पोरांनो अरे ते शेतातून पावडं घेऊन या. पोरं म्हणतात, तुम्हाला कशाला लागतं पावडं? गच मरून पडायचं दिलं सोडून. ते म्हातारं म्हणतं, अरे बाबा मला नाही लागत रे, उद्या दसरा आहे, त्याची पूजा करायची. मग ते शेतातून पावडं सापडून आणलं जातं, धुतलं जातं आणि त्याला धुवून देवघरात मांडलं जातं. पावडं असेल, खुरपा असेल, विळा असेल, पास असेल, साखळी असेल, सगळं देवघरात मांडलं जातं. देवाच्या समोर मांडून त्याला देवासारखी पूजा केली जाते. नैवेद्य दिला जातो. त्याच्या समोर डोकं टेकून नतमस्तक झालं जाते. आम्ही लोखंडाच्या समोर नतमस्तक होतो. ही जगाच्या पाठीवरती लोखंडाची पूजा करणारी संस्कृती जर कुठली असेल तर ती भारतीय संस्कृती आहे. याच्यानंतर पुन्हा संस्कृती झाली नाही. लोखंडाची सुद्धा पूजा करतो, कारण लोखंडाचे आमच्यावरती उपकार आहे. बैलाची सुद्धा आम्ही पूजा करतो, कारण बैलाचे आमच्यावरती उपकार आहे. फळाफुलांची आम्ही पूजा करतो, कारण त्यांचे आमच्यावरती उपकार आहे. ऐका, इथे जर निर्जीवाची सुद्धा उपकारातून उत्तीर्ण होण्याची संस्कृती आम्हाला शिकवते, इथे जर मुक्या प्राण्याच्या उपकारातून व्हायला आम्हाला संस्कृती शिकवते, तर तिथे आमच्या जन्मदात्या मायबापाच्या उपकारातून व्हायला आम्हाला शिकवणार नाही? शिकवते. आणि इतकं शिकवते, ज्ञानोबा तर त्याच्यासाठी खूप महत्वाचे शब्द वापरतात. माऊली म्हणते, तया सेवेसी कीर शरीरे. माऊली म्हणते, काय करा? आई वडिलांसाठी जीव द्या. ज्ञानोबरायांचं असं मत आहे. आई वडिलांसाठी जीव द्यावं लागलं तरी चालेल, कारण त्यांचे अनंत उपकार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी बाबांचे शब्द आहे, आई ग थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार. 9 महिन्याने 9 दिवसाने 9 महिन्याने 9 दिवसाने केले कृतार्थ जन्म देवोनी थोर मला संस्कार. आई ग थोर तुझे उपकार. आई तुझे माझ्यावरती अनंत उपकार आहे. बाबा तुमचे माझ्यावरती अनंत उपकार आहे. आईचे वडिलाचे आमच्यावरती अनंत उपकार आहे. आता ते आम्ही मानत नाही, तो भाग निराळा. जगामध्ये माणसं पाहायला मिळतात. बाबा हे जे उभं दिसतं ना तुम्हाला, याच्यामध्ये आमच्या म्हाताऱ्याचं काही नाही बरं का. म्हाताऱ्याला आमच्यासाठी काही जमलं नाही. बाबा हे जे दिसतं ना, पठ्ठ्याने केलं असं म्हणणारी पोरं पाहायला मिळतात. माफी मागून बोलतो तुम्हाला.
आमच्या आईने आमच्या वडिलांनी आमच्यासाठी काहीच केलं नाही असं म्हणत असताना आम्ही हजार वेळा विचार करावा. त्यांनी आम्हाला जन्म दिला याच्यापेक्षा त्यांनी काहीच करायला नव्हतं पाहिजे, पण तरीसुद्धा त्यांनी आम्हाला तळ हाताच्या फोडासारखं वाढून लहान आमच्या पायावरती उभं करूपर्यंत आमची जबाबदारी घेतली, याच्यापेक्षा त्यांनी काय करावं. मायबापांनी काहीच केलं नाही म्हणणारी माणसं, मला कौतुक वाटतं लोकांचं. मला असं वाटतं की लोक असं बोलूच कशी शकतात. आई आमच्यासाठी काही करत नाही, बाबा आमच्यासाठी काही करू शकत नाही. अरे सर्व करतात ते आमचे आईबाप असतात. दिवसभर उपवाशी राहून तुमच्या पोटासाठी भाकरी देणारा जे आई आम्ही जर विसरत असू तर मला असं वाटते आपल्या बुद्धीची आपल्याला कीव यायला पाहिजे. आयुष्यभर बाप लोकांच्या घरी काबाड कष्ट करून तुम्हाला इंजिनियर करण्यासाठी पैसे गोळा करतो, तो बाप जर आम्हाला लक्षात राहत नसेल तर मला असं वाटते आपल्याला आपल्या बुद्धीची कीव यायला पाहिजे. काय करतो तो बाप, काय करते ती आई, याचा आम्ही नेहमी विचार केला पाहिजे. अनंत उपकार करतात म्हणून तर महाराजांना म्हणावं लागलं, सकळ तीर्थाचे दुरे जे का माता पितरे तया सेवेसी किर शरीरे लोन कीजे. माऊली म्हणते जीव द्या, पण कोण देतंय जीव आईसाठी, कोण देतंय जीव बापासाठी, नाही देत. अशी माणसं पाहायला भेटत नाही. या लॉकडाऊनमध्ये सगळ्यात पहिलं लॉकडाऊन पडलं ना त्यावेळी एक घटना घडली, तुम्ही पाहिली की नाही माहीत नाही. टी व्हीवरती होती, पेपरला त्यावेळी नव्हते कारण पेपर बंद होते. पॅन्डेमिक ज्यावेळी सुरू झालं, लॉकडाऊन ज्यावेळी सुरू झालं त्यावेळी सगळं बंद झालं. त्यावेळी आमच्या नगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यामध्ये एक मुस्लिम समाजाचा पोरगा आहे. त्या मुस्लिम समाजाच्या पोराच्या आईच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या. डॉक्टरांनी सांगितलं किडनी बघावं लागेल. हे काय दंतकथा सांगत नाही, तुम्ही यूट्यूबला सर्च करू शकता. डॉक्टरांनी सांगितलं की किडनी बघावं लागेल. पोराने खूप प्रयत्न केला, पण लॉकडाऊन होतं. लॉकडाऊनमध्ये शेजारचे माणसं सुद्धा शेजारच्याशी बोलत नव्हती, इतकी अवस्था वाईट होती. आणि मग पोराने किडनी पाहण्याचा प्रयत्न केला, मिळाली नाही. शेवटी पोराने डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर साहेब माझी चालेल का बघा. त्याच्या टेस्ट केल्या, त्याची किडनी आईला मॅच होत होती. आणि मग ठरलं किडनी द्यायची ठरली, ट्रान्सप्लांट करायचं ठरलं, सगळं ठरलं. दोघांना ॲडमिट केलं, पोराला ॲडमिट केलं, आईला ॲडमिट केलं. पोराची ऑपरेशन करून किडनी बाहेर काढण्यात आली. आता आईला ती किडनी द्यायची होती. आईला कळालं, आईला डॉक्टरांनी सांगितलं मिळाली तुम्हाला किडनी, आता तुम्ही वाचणार आहात. ऐका, तुम्हाला किडनी मिळाली. आईला आनंद अश्रू आले. आईला वाटलं की आता मी जगेल. आणि मग ती विचार करत होते की मी जगेल, पण तिला कळालं की किडनी दुसऱ्या कोणी नाही, माझ्या लेकरांनी दिली. माझ्या पोराने माझ्यासाठी किडनी दिली म्हणून हसत हसत आईने आपला प्राण ठेवला. किडनी बसवता आली नाही, किडनी देण्याच्या अगोदर आई गेली. ऐका, किडनी देण्याच्या अगोदर आई गेली असेल, पण पोरांनी त्याचं कर्तव्य बजावलं. माझी माय मला जिने लहानचं मोठं केलं, तर हातासारखं वाढवलं, मला जिने पायावरती उभं केलं, तिने माझा एक एक घासाचा विचार केला ना, माझी माय माझ्यासमोर मरता कामा नाही. म्हणून मी आदू झालो तर चालेल, पण माझी आई वाचली पाहिजे, असा विचार करून किडनी देणारा पोरगा जगाच्या पाठीवर प्रत्येक होत नाही. याला तया सेवेसी कीर शरीरे म्हणतात. आणि काही माणसं म्हणतात की आमच्यासाठी ते काहीच करत नाही. काय करायला पाहिजे हो? लहानपण होतं आमचं, म्हातारपणामध्ये आम्ही म्हाताऱ्याची आम्हाला तळतळ येते. एक म्हणजे हातपाय थरथर कापतात. एक वेळ असती, एक विशिष्ट काळामध्ये म्हातारीचं जीवन फार वाईट असते. आणि हातामध्ये बशी दिली की थरथर कापते, तर चहा अंगावरती सांडतो. चहा अंगावरती सांडला की आम्ही धावून जातो, डांगऱ्या अरे तुला कबशी धरता येत नाही, तुला कशाला लागतो रे 17 वेळा चहा. म्हाताऱ्याला आम्ही असं बोलतो, पण मला असं वाटतं आम्ही त्या म्हाताऱ्याच्या हातात कबशी देण्यापेक्षा ती बशी आमच्या हातात घेऊन आमच्या हाताने म्हाताऱ्याला चहा पाजला पाहिजे. कारण आठवा आपण सगळ्यांनी लहानपण, आमचं लहानपण होतं. आमच्या आईने आम्हाला गावरान तुपाचा शिरा करून दिला होता, आणि तो गावरान तुपाचा शिरा आम्ही खाण्याऐवजी घरभर पसरून दिला होता. आमची आई पाहायला आली तर तिने पाहिला शिरा घरभर पसरवला. आमच्या आईची चापट आमच्यावरती उगारली नाही, तिने असं झाडून घेतलं, सगळा शिरा भरला आणि चिमण्यांना टाकून दिला. पुन्हा दुसरा करून तिच्या हाताने खाऊ घातला, पण तिने चापट उगारली नाही. मग ती आई आमच्या लहानपणामध्ये आमचा सगळा हट्ट पुरवत होते, आमचा सगळा नालायकपणा सहन करत होते. तर म्हातारपणामध्ये म्हाताऱ्याच्या हातातली बशी आम्ही सहन केली पाहिजे. म्हातारीच्या अंगात जर आमच्या ताकद नाही, सरकत सरकत चालते, तिला घराच्या बाहेर जात नाही, घरात घाण करते, म्हातारीची सुद्धा घाण आमच्या हाताने साफ केली पाहिजे. ऐका, म्हातारीची किळस करणारे माणसं ऐकून जा, आजचं कीर्तन साजरं होईल. आजच्या या कीर्तनातून तुम्ही एवढा माझा एक विषय घेऊन जा, आपल्या जीवनात तो विषय आणा. एवढा जीवनात जर विषय आणला तर दुसरा परमार्थ करण्याची तुम्हाला गरज नाही. फार जबाबदारीनं बोलतो. ज्या दिवशी मायबाप घरात घाण करत असतील, म्हातारे झाले असतील, सेवा करायला लागा. सेवा, देव धर्म सोडून द्या, फक्त सेवा करा. जबाबदारीनं बोलतो, फार जबाबदारीनं बोलतो. परमार्थ धर्मार्थ कुठला करत असाल तर सोडून द्या, मायबापाची सेवा करा. मायबापाची सेवा काय देईल? मायबापाची सेवा भगवंताची प्राप्ती करून देईल. मायबापाची सेवा भगवंताची प्राप्ती करून देईल. बाप जर आता घरात खरकत असेल तर त्याला सहकार्य करा. त्यावेळी आम्ही लहान होतो, ऐका, आम्ही लहान होतो, तर लहान असताना आमची आई आम्हाला लग्नाला घेऊन गेली होती. एका लग्नाला घेऊन गेली, काळ जुना होता, त्यावेळी बुंदी फार अप्रूप होती. आणि आम्हाला ती लग्नाला घेऊन गेली ना दादा, तर लग्नाला घेऊन गेली तर जुना काळ बरं का, जुन्या माणसांना आठवेल. त्यावेळी लापशी असायची लग्नात, लापशी. आणि पाहुणे जर जास्त झाले ना तर गरम करून पहार घालायचे, बरोबर की नाही दादा? का बरं? लोकांनी कमी खावं म्हणून.
लापशीचा वास यायचा, मग कमी खायचे लोक. मग ते बुंदी त्यावेळी फार अप्रूप. आणि आपली आई लग्नाला घेऊन गेली तर अशी पंक्तीला बसली. 2000 लोकांची पंगत बसली होती. 2000 लोकांच्या पंक्तीत माय आपल्याला मांडीवरती घेऊन बसली आणि ताटात बुंदी आली ना, तर ताटात बुंदी आल्यानंतर आपण आईला म्हणू लागलं, आई ग मला खाऊ घाल ना बुंदी, मला खायची आहे बुंदी. आणि आई आपल्याला तिच्या हाताने बुंदी खाऊ घालत होती. अरे 4-5 घास आमच्या तोंडात घालायची, तेव्हा एक घास आई खात होती. अरे तिच्या मांडीवरती बसून आम्ही जेवत होतो. कान माझ्याकडे ठेवा, आम्ही मांडीवरती बसून तिच्या जेवत होतो. 2000 लोकांच्या पंक्तीमध्ये त्या माईच्या मांडीवरती आम्ही घाण केली तर माईला आमची किळस आली नाही. ती माई 2000 लोकांच्या पंक्तीतून आम्हाला घेऊन उठली, टँकरवरती नेऊन आम्हाला धुवून काढलं आणि धुवून काढून पुन्हा त्याच पंक्तीला जेवायला येऊन बसली. माफी मागून वाक्य बोलतो, माय आमची परत पंक्तीला जेवायला येऊन बसली ना, ज्या हाताने तिने आमचं ढुंगण धुतलं का त्याच हाताने जीवली, पण तिला किळस आली नाही. ती माय ज्या दिवशी घरात घाण करते त्या दिवशी आम्ही नालायक माणसं माईला म्हणतो, म्हातारे डंगरे तुला बाहेर मारता येत नाही. बाबा आपण बापाला म्हणतो, डंगऱ्या तुला बाहेर धुकायला जाता येत नाही. विचार करा, आमचं सहन केलं. जर आमच्या आई वडिलांनी आमचे 10-15 वर्ष सहन केले तर त्यांचे सुद्धा 5-6 वर्ष आम्ही लहान म्हातारपणातले सहन केले पाहिजे. आणि एक वाक्य शेवटचं मला सांगून जायचं, इथून पुढे मला सरकायचंय, ऐकून जा. ज्या दिवशी म्हातारी घरात घाण करत असेल, आपल्या हाताने म्हातारीची घाण स्वच्छ करा. ज्या दिवशी बाप तुमचा घरात थुंकायला लागेल, दोन्ही हात पुढं करा, बाबा या हातात थुंका, तुमचा मुलगा आहे मी. बाबा हे घर तुमचं आहे, तो का माझ्या हातामध्ये, मी बाहेर जाऊन धुवून काढील, बाबा थुंका. आई कर घरात घाण, मी करील साफ, मी तुझा पोरगा आहे. ज्या दिवशी तुमचे हात आईची घाण साफ करण्यासाठी पुढे होतील, ज्या दिवशी बापाची थुंकी घेण्यासाठी तुमचे हात पुढे होतील ना, शपथ घेऊन सांगतो नारदाच्या गादीची, ज्या दिवशी तुमचे हात आईची घाण बापाची घाण हातात घेतील, ते हात पुन्हा जगापुढे कधीच पसरावे लागणार नाही. हे मायबापाचे आशीर्वाद असतात. किती कृपा करावी त्यांनी, अनंत उपकार करतात. म्हणून तर महाराजांना म्हणावं लागलं, माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. आई वडील अनंत उपकार करतात आणि म्हणून त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होत असताना केलं जाणार हे परोपकार आहे. उपकारातून उत्तीर्ण होण्याचं हे प्रतीक करतो. इथे देवाचे सुद्धा आमच्यावरती उपकार आहे, संतांचे सुद्धा आमच्यावरती उपकार आहे. संतांनी आमच्यावरती अनंत उपकार केले, देवाने तर भरपूर केले. काय उपकार केले? जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण गाईल गुण तयाचे. जेने हा दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, दिले तो जोडसी नारायण. जय हो शिव पण भवरोग, दिले हात पाय डोळे मुख बोलाया जोडसी टाळी वाजवा महाराजांसाठी एकदा. आणि आमच्यावरती भगवंताने अनंत उपकार केले.
आहे त्याने काय केलं, दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण नासे जीव पण भवरोग. परमेश्वराने आमच्यावरती उपकार केले. सगळ्यात पहिला उपकार केला, आई वडिलांच्या उदरातून आमचा जन्म झाला, पण जन्म झाल्यानंतर आम्ही जिवंत आहे असं डॉक्टरने बाहेर येऊन तेव्हाच सांगितलं, जेव्हा भगवंताने त्याचा जीव दिला, जेणे हा जीव दिला दान. बरं त्याच्या पुढे दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख सगळं आपल्याला सुंदर शरीर त्याने दिलं. हे सगळं शरीर त्याने दिलं, हे त्याचे उपकार आहे. देवाने आम्हाला शरीर दिलं, त्याचे उपकार आहे. अरे देवाचे आपल्यावरती उपकार असतील, पण या जगाच्या पाठीवरती एक साधू असा होऊन गेला ज्याने देवावरती उपकार केले. त्याचं नाव जगद्गुरु तुकोबरा आहे. त्या तुकोबराने भगवंतावरती उपकार करावे. कारण विश्वंभर बाबांपासूनची परंपरा आहे. तुकोबरा ज्यावेळी दर्शनाला यायचे ना, तर दर्शनाला आल्यानंतर पांडुरंगाच्या मंदिरात ज्यावेळी पांडुरंगाच्या समोर जायचे, तर देव मान खाली घालून उभा राहायचा. तुकोबराच्या समोर मान खाली घालून उभा राहायचा देव. तुकोबरा समोर यायचे, हात जोडायचे, नमस्कार करायचे, निघायचे. आणि देव खाली पाहताच म्हणायचं, तुकोबरा काहीतरी मागा. का? कारण तुकोबराचे तेवढे उपकार आहे. जगद्गुरु तुकोबराने कधीच मागितलं नाही, पण न मागता भगवंताने जे दिलं त्याचं वर्णन महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात केलं. नलगे मरावे, नलगे मरावे, नलगे मरावे, नलगे मरावे, नलगे नलगे मरावे, नलगे मरावे, नलगे मरावे ऐसा ठाव दिला देवी. भगवंतावरती केलेल्या उपकाराचा परिणाम आहे. मला देवाने काय दिलं? न लगे मरावे अशी अवस्था दिली. न लगे मरावे अशी अवस्था. ऐका, मरणच येणार नाही अशी अवस्था, मरावंच लागणार नाही अशी अवस्था तुकोबराला दिली. ऐका, मरावंच लागणार नाही अशी अवस्था मिळणं शक्य आहे का? अशक्य प्राय गोष्ट आहे, पण तरी तुकोबराला मिळाली. इथं वाटतं का कोणाला मी मारणार नाही म्हणून? मंडपात कोणाला वाटतं की मी मारणार नाही? कोणाला असं वाटतं की बाबा मला कोरोना झाला पण वाचलो बुवा, दुसऱ्यांदी झाला तरी वाचलो बुवा, तिसऱ्या लाटेमध्ये झालता तरी वाचलो, मग मला असं वाटतं मी आता मरणार नाही, असं ऐकू नये नाही? हा थोडा अवघड आहे. मी सोपा प्रश्न विचारतो, मला सांगा, कुणाला असं वाटतं बुवा कीर्तन झाल्या आपण मारावं? बोलणंच नको, बोलणंच नको. लोक म्हणतील बोलणंच नको, हे मरायचं आणि मिरायची गोष्ट आम्हाला विचारूच नको म्हणते. इथं आला ना आमच्या मुळावर उठला, म्हणजे माझी इच्छा नाही कोणी मारावं म्हणून, आणि मी म्हटल्याने तुम्ही मराल का? मराल? किंवा तुम्ही सगळे मिळून एकत्र झाले आणि तुम्ही जर म्हणले बाबा मरू द्या, तर मी मराल का? इथं काय आपल्या हातातलं काय? हे आपल्या हातात नाही. या सगळ्या गोष्टी जर कशावरती असेल, या कर्मावरती आहेत. रामप्रभू आपल्या भरतासारख्या भावाला समजून सांगतात, भरता
हे जर सगळं कशामुळे घडत असेल, मला जर राज्य मिळालं, तुला जर राज्य मिळालं असेल, मला वनवास मिळाला असेल, हे सगळं जर कशामुळे असेल तर आईने मागितलं म्हणून नाही. हे सगळं जे आहे ते कर्मावरती आधारित. दैव जात दुःखे भरता. गदी माडगुळकरांनी लिहिलंय, सुधीर फडकेंनी गायलंय, गीत रामायणातलं खूप गोड भजन आहे. दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. माय कैकईना दोषी नव्हे दोषितात, राज्य त्याग कानन यात्रा, असे कर्म जात. खेळ चालला रे माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. जरा मरण यातून सुटला, कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला का रे कुणी जीवनात. काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या क्षयाचा, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. भरता आसू ढाळू नको, रडू नको, कारण हे जे आहे हे कर्माचं आहे, हे तुझं नाही माझं नाही. नको आसू ढाळू भरता, पूस लोचनासी, तुझा आणि माझा आहे मार्ग वेगळाच. अयोध्येचा हो तू राजा, रंक मी वनाचा, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा. दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा. पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. दोष ना इथे कोणाचाच दोष नाही, इथे सगळे प्रारब्धाने बांधलेले आहेत. आपण आज सुख भोगत असेल तरी सुद्धा ते जुन्या प्रारब्धाचं आहे. आज आम्ही दुःख भोगत असेल जुन्या प्रारब्धाचं आहे. लोक म्हणतात बाबा आमच्या घरात परमार्थ कमी नाही, तुम्हाला काय सांगावं, कीर्तन असलं तर आम्ही हजर आहे, हरिपाठ असला का हजर आहे, काकडा असला का हजर आहे, दिंडी असली का हजर आहे, आमचा परमार्थ बंद नाही, निवळ परमार्थ चालू आहे. बाबा काय सांगावं तुम्हाला, इतका परमार्थ, इतका परमार्थ, इतका परमार्थ. पण पाणी कमी पडलं तर बोर घेतले, एक नाही 4 घेतले, 4 घेतलं तर एकाही बोराला पाणी नाही, नुसता फुपाटा. आणि शेजारचं घर, आमच्या शेजारचं घर अख्खा श्रावण गेला बाबा, त्यांच्या घरातला बॉम्बलाचा वास नाही गेला. एक बोर घेतला तर 4 इंची पाणी लागलं. मग खरं देवाचा न्याय आहे का आता हा? म्हणजे असं वागून लोकायला पाणी लागत ना, इतकं चांगलं वागून आम्हाला पाणी लागत नाही. ऐका, हे जर तुम्हाला असं वाटत असेल की आमच्या आजच्या पुण्याचं फळ आम्हाला आज मिळावं, मिळणार नाही. आज जे फळ भोगतात हे तुमच्या पूर्वसंचित आहे, आणि आज जे सुख भोगतात ते सुद्धा पूर्वसंचित आहे. पूर्वसंचिताच्या पुढे जगाच्या नायकाला रामाला जाता आलं Go
कर्माचं फळ आहे ते भोगावंच लागणार आहे. इथे कोणी कोणाच्या कर्माने, कोणी प्रत्येक जण आपल्या कर्माने दुःखी आहे. इथं आम्हाला दुःखी करण्यासाठी कोणी जन्माला आलं नाही. आणि एक वाक्य ऐकून जा, आम्हाला दुःखी करण्याची हिंमत जगाच्या पाठीवरती कुणाची नाही, कुणाचीच नाही. आम्हाला जर दुःखी कोणी करत असेल तर तो फक्त आमच्या रक्ताचा माणूस करू शकतो. अदरवाईज कोणाची हिंमत नाही बरं का. कोणी आपल्याला दुःख देऊ शकत नाही, ताकद नाही कोणामध्ये. मग आमच्या रक्ताच्या माणसाकडून आम्हाला दुःख मिळतं. पण महाराज म्हणतात त्यांची सुद्धा आसक्ती सोडली पाहिजे. वेळ परवतोय, आपण माणसं सोडीत चाललं पाहिजे. सोडीत चाललं पाहिजे म्हणजे लगेच सोडीत नका चालू, पण सोडीत चाललं पाहिजे. याचा अर्थ असा घ्यायचा की एक विशिष्ट वेळेनंतर वानप्रस्थाकडे गेलं पाहिजे. वानप्रस्थ म्हणजे काय असतोय बा? वानप्रस्थ म्हणजे जंगलात निघून जाणं म्हणत नाही. प्रपंचाच्या एका विशिष्ट अवस्थेला पोरं करायला लागले की आपण प्रपंचातला विषय सोडून द्यावा. घरात बसून 2 टायमाला जेवण करावं, पोटभर आराम करावा, भजन करावं, याच्यापेक्षा दुसरं करू नये. पण आमच्या म्हाताऱ्यांना लई खोडी आहे. इतक्या खोडी आहे ना त्यांना की ते पोरं जर व्यवस्थित करीत असले ना, समजा पोराची इच्छा आहे इरी पसल्या तुकड्यात कांदे करायचे, दीपक दादा पोराची इच्छा आहे इरी पसल्या तुकड्यात कांदे करायचे, तर म्हातारं तिथं डोकं लवितं, तिथं नको करू, खालच्या तुकड्यात कर. आता ते इरी पसल्या तुकड्यात करू नाही तर लोकांच्या वावरात करू. तुला काय करायचं? तुला 2 टाइम भाकर भेटते ना, शांत बरोबर बसून राहायचं. तर ते नाही, तिथं पंचायती करतो. त्याचा परिणाम काय होतं? पोरं वैतगून एक दिवस मित्रात बसले म्हणते ते एकदा का नाही आमचं म्हातारं आहे ना हाता घालून काढावंच लागत, त्याशिवाय नाही. हे दिवस येण्यापेक्षा, मुलांच्या मनात हे विचार येण्यापेक्षा प्रपंचाला सोडावं. ज्या दिवशी आमचं करणं थांबतं त्या दिवशी आम्ही थांबलं पाहिजे. तुला वाटतं ना इरी पसल्या तुकड्यात तुला उत्पन्न मिळेल, मग तू तुझ्या पद्धतीने कर. उहिरी बसल्या तुकड्यात कर, खाल्लाकडं कर, नाही तर अजून दुसऱ्याच्या वावरात का करेना, मला काही घेणं देणं नाही. तू आपला तुझा प्रपंच कर, काही हरकत नाही. हे ज्या दिवशी तुम्ही अंतःकरणातून म्हणाल प्रपंच सोडाल, त्या दिवशी तुम्ही सुखी जगायला सुरुवात कराल. जोपर्यंत तुमचं ऐकत नाही असं तुम्ही म्हणाल ना, आपल्या घरात रडणं कशाचं आहे? कशाचं रडणं आहे? आई म्हणते, म्हातारी म्हणते सुना माझं ऐकत नाही म्हणून म्हातारीचं रडणं आहे. म्हातारं म्हणतं पोरग मायावर धावून आलं म्हणून म्हाताऱ्याचं रडणं आहे. अरे हे पोरग माझं नव्हतं आणि ही सुनही माझी नव्हती कधी. हे ज्या दिवशी तुम्ही समजून घ्याल त्या दिवशी तुम्हाला कळेल की प्रपंचात आनंद आहे. कबीरदासजींनी उगाच लिहून ठेवलं काय बा? कबीरदासजी म्हणतात ना, बाप कहे बेटा मेरा, बाप कहे बेटा मेरा है, बेटा कहे माँ बाप मेरे, ना बेटा माँ बाप का, न माँ बाप बेटे के, ये तो जन्म देने का नाता है, तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है, काया नगर का सौदागर. सास कहे जमाई मेरा है, सास कहे जमाई मेरा है, जमाई कहे सास ससुर मेरे, ना सास ससुर जमाई के, न जमाई सास ससुर का, ये तो लड़की देने का नाता है, तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है, काया नगर का सौदागर. नाते नाते म्हणाल तुम्ही, पण नाते नाते कोणी कामाला येत नसतं. ऐका ऐका ऐका, कोणी शेवटच्या क्षणाला कामाला येत नाही. येईल तर भगवंत येईल. महाराज म्हणतात ना, तू का म्हणे तू सोडविना नाही कुणाचे कुणी, तुझे न मेरे कोणी, नाही कुणाचे कुणी, तुझे न मेरे कोणी, नाही कुणाचे कुणी, तुझे न मेरे कोणी, नाही कुणाचे कुणी, तुझे न मेरे कोणी. माझे म्हणून माझे म्हणून बाबू कुणाचा कोण कुणाचा
तुझा घेतो रे प्राण्या मायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार. वा 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 टाळी वाजवा टाळी वाजवा. नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी अंती जाशील एकला रे प्राण्या माझे माझे म्हणून एकट्याला जावंच लागतं. इथे कुणी कुणाला सोडवत नाही. प्रेम जरी तुम्ही म्हणाल तर कुणाचं कुणावर प्रेम नाही. ऐका, हे जरी दृष्टांत तुम्हाला विनोदी वाटला मी सांगणार आहे तुम्हाला, परंतु ऐकून चला ही वास्तविकता आहे. या जगाच्या पाठीवर कुणी कुणावरती प्रेम करत नाही. तुम्हाला जर विचारलं मी तुम्ही कुणावर प्रेम करतात सांगाल तुम्ही मला? का म्हणून नाही सांगणार? सांगताच येणार नाही. तुम्हाला विचारलं तुम्ही कोणावर प्रेम करता तर सांगाल? नाही सांगू शकत आम्ही. आमचं प्रेम कुणावर आहे? कुणाच्यावर नाही. आमचं प्रेम आमच्यावर आहे. नाही तर मी सिद्ध करेल. लहान लेकराला विचारा बाळाला तुझं प्रेम कुणावर आहे, ते सांगतं माझ्या आईवर आहे. ते पोरगं थोडं अंगणवाडीत जायला लागलं का मग ते जाताना एक चॉकलेट आणि येताना एक चॉकलेट, म्हातार आज जा. मग ते पोराला विचारा आता प्रेम, पोरगं म्हणतं बाबा माझं प्रेम माझ्या आजोबावर आहे, कारण ते मला 2 चॉकलेट रोज देतात. आता ते शाळा कॉलेजला जायला लागलं रे विचारा आता रे भाऊ तो प्रेम तो बस तिच्यासाठी जगायचंय नाही तर आपल्याला नाही राहायचं. लग्न झालं रे विचारा आता रे प्रेम, तो म्हणतो बायकोवर. पोरग झालं रे विचारा आता रे प्रेम, तो म्हणतो मुलावर. मुलगाला आमचा मोठा होऊ द्या आणि म्हाताऱ्याला नातू येऊ द्या. मग विचारा म्हाताऱ्याला बाबा आता प्रेम कुणावर? म्हातारा म्हणतो बाबा प्रपंचाला काडी लाव वाटती, फक्त नाताकडे पाहून राव वाटत. आता नाताकडे पाहून किती दिवस राहिला? जवळ नातू धावून येत नाही तवर. एकदा तो धावून आला का ते म्हणतो बाबा ज्ञानबा तुकाराम ठीक नाही त्र्यंबकला. हे वास्तविकता आहे, याच्यामध्ये काही खोटं नाही. खरं प्रेम कधी माणूस कधी कोणावर करत नाही, स्वतःवरती प्रेम करतो. पहा मी एक नेहमी दृष्टांत सांगतो विनोदाने. एक जंगलामध्ये एक साधू राहत होते. ऐकून जा एवढाच, मला थांबायचंय आता. आणि त्या साधूच्या दर्शनाला रोज एक म्हातारं जायचं, रोज एक म्हातारं त्याच्या दर्शनाला जायचं. आणि साधू त्याच्या म्हाताऱ्याच्या दर्शनाला जायचं, म्हातारं साधूच्या दर्शनाला जायचं, साधूचं दर्शन घेऊन घरी यायचं. एक दिवस साधूने म्हाताऱ्याला अडवलं आणि साधूने म्हाताऱ्याला सांगितलं बाबा बसा. म्हातारं म्हणे नाही मला जावं लागेल. म्हणे का? म्हणे मी जर घरी गेलो नाही तर घरी चूल सुद्धा पेटणार नाही. म्हणे का? म्हणे तेवढं प्रेम आहे माझ्यावरती, माझ्याशिवाय काहीच नाही. असं जा म्हणे. असं महिना झाला आणि 1 महिन्याने पुन्हा साधूने अडवलं बाबा बसा. म्हातारं म्हणे नाही मला जावं लागेल. म्हणे का? माझ्याशिवाय घरी चहा सुद्धा घेत नाही म्हणे घरचे. असं इतकं प्रेम? म्हणे जीवाच्या पलीकडं. बरं जा म्हणे. असं महिना 2 महिने सरकले. साधूने एक दिवस म्हाताऱ्याला अडवलं बाबा घरचे प्रेम म्हणे जीवाच्या पलीकडे करतात. म्हणे असं ना, मग एक काम करा उद्या आता माझ्याकडे येताना पहाटे 4 वाजता या. म्हातारं म्हणे येतो. दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता म्हातारं आलं. पहाटे 4ला ब्रह्ममुहूर्तावरती साधूची आपल्या देवाची पूजा झाली होती आणि भगवंताचं भजन सुरू होतं. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके जब प्राण से निकले, श्री गंगा जी का तट हो यमुना का वंशीवट हो, मेरा सामना निकट हो जब प्राण तन से निकले. भगवंताचं भजन सुरू आहे आणि भगवंताचं भजन सुरू असताना म्हातारं पुढे येऊन बसलं. पहाटे 4ला साधूने डोळे उघडले. म्हातारं समोर बसलेलं दिसलं. साधूने सांगितलं बाबा मी तुमच्यावरती प्रसन्न आहे. ऐका बाबा जे मी तुम्हाला देणार आहे ते सहज देणं शक्य नाही, परंतु माझ्या साधू सामर्थ्यावरती मी तुम्हाला ती गोष्ट देणार आहे. काय देणार बाबा? मी तुम्हाला योग देणार. योगातली सर्वोत्तम अवस्था देणार. योगातली सर्वोत्तम अवस्था म्हणजे समाधी योग. बरं का, श्वास न घेता जिवंत राहण्याची कला, त्याला काय म्हणतात? समाधी योग म्हणतात. साधूने परीक्षा सुरू केलं. म्हाताऱ्याची परीक्षा सुरू झाली. आता प्रॅक्टिस सुरू झाली. म्हातारं वर्ष सरकलं, 2 वर्ष सरकले. आता म्हातारं जवळजवळ 3 तास श्वास थांबायला लागलं. 4 तास श्वास. किती तास? 4 तास म्हातारं श्वास थांबायला लागलं. प्रॅक्टिस संपली 2 वर्षाची. 4 तास म्हातारं श्वास थांबायला लागलं. आणि म्हातारं 4 तास श्वास थांबायला लागल्यानंतर साधूने सांगितलं बाबा उद्यापासून येऊ नका. म्हातारं म्हणे माझं काही चुकलं काय? म्हणे चुकलं काय नाही, मला सांगा घरचे प्रेम. म्हणे जीवाच्या पलीकडं. म्हणे मग आता उद्या येऊ नका. एक काम करा, उद्या सकाळी उठायचं आणि उठल्यानंतर 5 वाजता उठल्यानंतर तोंडावरची गोधडी बाजूला करून सगळे उठले का बघायचे. सगळे उठलेले दिसले का पुन्हा तोंडावरती गोधडी घ्यायची आणि समाधी लावायची. कळू राहिलं का तुम्हाला थोडंफार? आता पूर्ण कळण तुम्हाला, पुढं ऐका. म्हातारं घरी गेलं.
दुसऱ्या दिवशी पहाटे 5ला उठलं, तोंडावरची गोधडी बाजूला केली, सगळे उठलेले पाहिले आणि म्हाताऱ्याने पुन्हा तोंडावर गोधडी घेतली आणि 5ला समाधी लावली. आता समाधी किती तास चालणार तुमच्या ऐक ध्यानात? 4 तास चालणार. 5ला लावली समाधी 5 ते 6, 7, 8 आणि 9 वाजेपर्यंत चालणार. म्हाताऱ्याने 5ला समाधी लावली कुंदन दादा आणि 5 वाजता रोज म्हातारा उठत, पण 5:30 वाजले तरी उठाना. मग म्हातारी गडबडी. म्हातारी पोराला म्हणे, भाऊ अरे म्हातारं का म्हणून उठलं नाही पाय बरं. पोरग म्हणे, जाऊ दे झोपू दे, ते करील गेलं काल. 5चं म्हातारं 5:30 पर्यंत उठलं नाही, झोपू दिलं. 5, 5:30चे 6 झाले तरी म्हातारं आला ना. मग म्हातारी गडबडली. म्हातारी म्हणे, भाऊ येडेन करू नको, म्हातारं तापलं बिपलं काय पाय. मग पोरग म्हाताऱ्या जवळ आलं आणि म्हाताऱ्याला हाक मारली, दादा ओ दादा. दादाचं 1 नाही 2 नाही, दादाचं 1 नाही 2 नाही. मग म्हातारी गडबडली. मग पोरग गडबडलं आणि पोरग गडबडून म्हातारीला हाक मारली, बयो. दादा गेले. बरं आता दादा गेले म्हटल्यानंतर म्हातारी शांत बसल्या सांगा. माझ्यासारखा नका बोलू तुम्ही, खरं सांगा. म्हातारी शांत नाही. तिनं जिथं वैशिली होती ना भूषण दादा, तिनं तिथून म्हाताऱ्या छातीवर उडी मारली. दादा दादा आता मी कुणाकडे पाहायचं ना बाई, आता मी काय करायचं ना बाई, आता मी कुणाला सांगायचं ना बाई. गोड गोड तारा ना 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 रे ना. त्याच्यात भरपूर पद राहतात, पण माझे सगळे पाठ नाही बरं का. भरपूर राहते त्याच्यात टप्पे. आणि मग ते म्हातारीने रडायचं घेतलं. आता म्हातारी रडायला लागल्यानंतर मला खरं सांगा तुम्ही करी कर, म्हातारी रडायला लागल्यानंतर घरातल्या बाकीच्या बाया माणसांना शांत बसते, सुनांना नाही रडावंच लागतं. माझे शब्द नाही, तुकोबराचे शब्द आहे. सासूसाठी रडे सून भावंतरीचा भिन्न. सासू रडायला लागली का सुनाला रडावंच लागतं. रडावंच कळतं का तुम्हाला? म्हणजे का रडती नंतर विचारायचं, पहिले रडायला लागून घ्यायचं, रडायला सुरुवात करून घ्यायची, नंतर विचारायचं का. हे असं रडणं असतं. आणि मग महाराज म्हणतात ते रडणं सुद्धा कसं आहे माहितीये का? मोले घातले रडाया रडाया, मोले घातले रडाया, मोले घातले रडाया, मोले घातले रडाया. आणि माया पण तिचं रडणं कसं आहे? महाराज म्हणतात मोले घातले रडाया, रोजाने रडायला लावलं सारखं रडणं राहतं. आणि मग ते रडणं सुरू झालं. माझ्याकडं पाहत राहा, एकदम 5च मिनिटात थांबणार आहे. असं सगळे रडायला लागले. घरदार रडायला लागलं, भूषण दादा सारे सारे एक झाले. सगळे इतके रडायला लागले ना, तुम्हाला काय सांगायला लागलं. ह्यो त्याच्या अंगावर पडत होत, त्याच्यावर अंगावर पडत होत. असं वाटायला लागलं आता ते जिवंतच करते काय काय मात्र. इतके रडायला लागले भाऊ, तुम्हाला काय सांगावं. 1 तास पाहिला आत का इतकं. बरं ते पहा तुम्ही, गाव घरोघरी हे जे आमच्या तिकडं असंच आहे, तुमच्या तिकडं तसंच असं. म्हणजे पहिला 1 तास इतका जीव लावून रडत आहेत ना माणसं, सगळे असे जमून रडत आहेत. 1 तासानंतरचं जे रडणार राहतं ना, 1 तासानंतरचं धोरणबाज रडणार राहतं. मोगम रडून नाही चालत. आज काय करतं, एखादं उकडून जाईन ना, उकडून नाही एखादं, हे धोरण धरून रडावं लागतं. मग ते रडणं म्हणजे इतकं हिशोबशीर राहतं ना. 1 तास झाला का मग फक्त आपला असा पदर धरून बसायचा, बाकी काही करायचं नाही. निवळ शेंबूड वाढायचा कार्यक्रम, बाकी काय नाही. असं बसून राहायचं आणि दरवाजाकडे लक्ष ठेवायचं. दरवाजाकडे लक्ष ठेवायचं. गाडी वाजली का सावध व्हायचं, सावध होऊन बसायचं. लगे कोणी गुळणा करायचा तर कोणी लगे काय पाणी पिऊन घ्यायचं. लय हुशार
असं बसायचं, दरवाजाकडे पाहायचं, गाडी वाजली का दरवाजाकडे लक्ष ठेवायचं. समजा आता छकी शिन्नरला देईल, छकी बरं इथलं नाही बरं का भाऊ, आमच्या तिकडला चाललंय तुम्ही, नाही तर श्रामपूरला दिलेली छक्की भाऊ, असं धरा. छक्की श्रामपूरला दिली, श्रामपूरची छक्की समजा आली, छक्की आली का गाडीत पाहायचं, उतरली का घरात पाय, दारात पाय छक्कीचा का घरातल्याने लगेच दांगोडा उठवून द्यायचा. दादा 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 नुसतं छक्की छक्की करायचे ना बाई, दादाचा छक्कीत लय जीव वतना बाई, दादाना छकीला कधी मोकळ्या हाताना जाऊ दिलं नाही ना बाई, दादाना छकीच्या पोराईला फटाकडे आणले ना बाई, तारा ना ना ना. छक्कीचा पाडा आहे महाराज हा. छक्की आली का छक्कीच्या नावाने रडायचं, बबडी आली का बबडीच्या नावाने रडायचं. हे साऱ्या दुनियात हेच चालू आहे. हे फक्त गेलेल्या माणसांसाठी नाही, आपण गेल्यावर सुद्धा हेच होणार आहे, याच्यात बदल होणार नाही. सगळेच रडायला लागले, घर रडलं. 1 तास 2 तास झाले आणि जवळजवळ 5ला म्हातारा गेलं, 6ला कळालं, 7 वाजेपर्यंत पाहुणे जमले, 8 वाजेपर्यंत शानेश्वरते माणसं आले, म्हणे आवरा आवरा घ्या बाहेर घ्या, आवरा आवरा पटकन आंघोळीला घ्या. मग ते म्हातारं कोणीतरी उचलून म्हाताऱ्यांना बाहेर आंघोळीला आणलं. बरं ते आंघोळीला म्हणजे आता ते पाणी गरम का गारो, अहो इतकं कडक पाण्याने म्हातारं धुवून काढलं, तुम्हाला काय सांगावं, इतके चटके बसले बाबा, बोलायचं हुकूम नाही ना. बोलून कोणच्या तोंडानं आता गाव जमा करून घेतलं म्हाताऱ्यानी, बोलायचं हुकूम नाही. आता ते म्हातारं मरेल नाही, ते समज दिलावेल. साधूने सांगितलं होतं मी आल्याशिवाय उठू नको. चटके बसले, म्हाताऱ्याने तिथून उचललं, त्या तिरडीवरती बांधायचा कार्यक्रम चालू झाला. आता ते तिरडीवरती कोणीतरी असं सरमट टाकून दिलं होतं, ते व्यवस्थित असं बेड बनवलेला नव्हता, काय नव्हता, इतकं सरमट टोचलं राव, तुम्हाला काय सांगावं. पण बोलायचं हुकूम नाही. आता तिथून तर ते सुतळीनं बांधायचा कार्यक्रम चालू झाला. बरं ते बांधताना सुद्धा आहे ना, ढिल्लं ढाललं नाही बांधित, ते बांधणारे स्पेशलिस्ट राहतात. तुमच्याकडे आहे का इकडे स्पेशलिस्ट राहते बांधणारे, ते जर आले ना तर ते जर समजा उशीर आले आणि त्यांना यायच्या आधी जर कोणी उलटा पालटा बांधून ठेवलं ना, तर ते आल्यावर इतके तापत येत, ते म्हणते कोणी बांध रे, सोड इकडून बांध. आता ते कसं तरी नेऊन जाळायचं राहतं, ते देते सोडून, इकडून सोडून तिकडं बांध. ते असा कार्यक्रम चालू झाला, म्हातारं बांधायचा चालू झाला. म्हाताऱ्याला सुतळी रुतायला लागली, तर पडल्या पडल्या म्हातारं विचार करायला लागलं, राव तो साधूचा ऐकून बसला खरा, पण आता हे साधू जर वेळेत नाही आला तर घरचे तुला जिवंत जळून येते. साधू म्हातारं विचारच करीत होते, इतका साधूचा आवाज आला, बांधू नका बांधू नका म्हटल्यानंतर घरचे उठून उभं राहिले. मी फक्त प्रेम सांगतोय, प्रेम घेऊन जा याच्यातलं प्रेम जर तुम्हाला कळालं तर त्याच्यावरती प्रेम करा. हा साधूचा आवाज ऐकला, म्हातारं सावध झालं, पडलेलं होतं. साधू आले, ऐका बांधू नका. घरचे म्हणाले का बांधू नका, बाबा गेलं म्हणजे माणसाला न्यावं लागते, बांधावंच लागते, जाळावंच लागते. साधून सांगितलं जरी गेला असेल तर मी त्याला जिवंत करणार म्हटल्यानंतर घरचे खुश झाले, करा म्हणे जिवंत बाबा. साधून सांगितलं फुलपात्र भरून दूध आणलं. साधूने कमंडलूत हात घातला, एक पुडी काढली, त्याच्यात कालवली, ते म्हणजे अंगारा बिंगारा काय नव्हतं बरं का, पिठी साखर होती. मग ते असं दुधाचं पिठी साखरेचं दूध तयार केलं. साधून सांगितलं ऐका, हे औषध मी तयार केलं, हे औषध जो कोणी घेईल तो जाईल म्हणजे घरी झोपायला नाही, गोईंग टू यमपुरी. जो औषध घेईल तो जाईल आणि जो गेलेला आहे तो उठून उभा राहील. साधू म्हणे कोण घेतं, इथं आहे कोणी घेतं का? अहो तुम्हाला शपथ खोटं नाही सांगत, राणीताई पाहुण्या रावळ्यांनी गाड्यालाच की का मारल्या बा, थांबणंच नको, चट उद्या कळण काय झालं ते. आणि मग म्हातारीच्या पुढे पोलपात्र नेलं साधूने, आजी तुम्ही घेता का? म्हातारी म्हणे भाऊ मला घेऊन चालन का दादा, तुला काय सांगू ना, हे काय घर माझ्या वाचून पोरकं होऊन जाईल, मला घेऊन नाही चालणार बाबा, तू आपलाच घे. साधू म्हणाला म्हाताऱ्यासाठी इतक्या वेळ रडत होती आणि आता म्हणते तू आपलाच घे. आणि तो जो पडलेला आहे तो उघडे कान करून ऐकू राहिला, कोण माझ्यावर प्रेम करतं, माझ्याशिवाय चहा घेत नाही म्हणत होता, माझ्याशिवाय पान हालत नाही म्हणत होता. म्हातारे म्हणे मला जमायचं नाही. साधू म्हणे मग नसेल कोणी घेत तर मी घेऊ का? घरचे म्हटले घ्या बाबा, तुम्हाला तरी कोण आहे, मागं पुढं दटवलं घोडं तुमचं. म्हातारं जिवंत झाल्याचा आनंद, म्हातारं जिवंत झाल्याचा आनंद राहिला लांब. 10 मिनिटं झाले साधूला दूध पिऊन मारा नका म्हणून त्याच्याकडे पाहून राहिले. म्हणजे लोक इतके विचित्र क्वालिटीचे या जगामध्ये महाराज, फक्त स्वार्थ साधला की समाज कधीच कोणाचा नसतो. आणि या जगामध्ये जर स्वार्थाच्या व्यतिरिक्त कोणी प्रेम करत असेल तर पहिले करतात मायबाप, दुसरे करतात संत, तिसरा करतात देव. विठाला त्याच
प्रेमापोटी आई वडिलाचा संस्कार घेऊन भगवंताची सेवा केली, त्याचा परिणाम मला देवाने काय दिलं, न लगे मरावे आईसा ठाव दिला देवी. त्याच्यासाठी काय केलं महाराज सांगतात, उपकार केला माझ्या उपकारासाठी. माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी वाजविला मनोकाठी, वाजविला तुनाठी माझ्या वाजविला माझा उपकार आहे, भगवंतावरती उपकार आहे. कशाचा उपकार आहे महाराज म्हणतात, वागविला मूनकंठी. मूनकंठी म्हणजे काय, काळामणी. काळामणी काळामणी आपण गळ्यामध्ये कधी धारण करतो, तुम्हाला विचारून नाही चालणार. काळामणी कधी घालतो आपण, गोल्ड लोन केल्यावर. कधी घालतो, गोल्ड लोन केल्यावर. गोल्ड लोन केल्यावर घालतो का, नाही हो. काळामणी गळ्यात येण्याची एक विशिष्ट वेळ असते. कोणती वेळ असते, तदेव लग्नम सुदनंत देव तारा बलंदैव बलंत देव. लग्नाच्या दिवशी नवऱ्याच्या हाताने बायकोच्या गळ्यामध्ये काळामणी बांधला जातो, म्हणजे मंगळसूत्र घातलं जातं. तो काळामणी गळ्यात घातल्याचा काय अर्थ होतो, आजपर्यंत माझी जबाबदारी माझ्या आई वडिलांची होती, पण आजपासून हा तुमच्या नावाचा मणी मी माझ्या गळ्यात घातला, आजपासून माझी सबंध जबाबदारी तुमच्यावरती आहे. या त्या मंगळसूत्राचा अर्थ आहे. तुकोबराय म्हणतात, तसा काळा मणी मी विठ्ठल नावाचा गळ्यात धारण केला. तू आजपर्यंत आई वडिलांची जबाबदारी होती देवा, आजपासून तुझी जबाबदारी कंठी धरीला कृष्णमणी. आणि अंतकरणामध्ये गळ्यामध्ये काळामणी धारण केला, म्हणजे अखंड भगवंताच्या भजनाचं पण घेतला. आणि कसं भजन केलं, दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे सततम कीर्तयंतो माम यतंतस्य दृढव्रताः. अखंड भगवंताच्या भजनाचा पण घेतला, आणि तो पण घेण्याचा परिणाम भगवंताने मला काय दिलं, जगाच्या पाठीवरती कोणालाच मिळालं नाही असं अमरपद दिलं. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, अमरपद म्हणजे असं तसं नाही, आता माझ्या नावाने काळ कापतो. धन्य तुकोबा समर्थ, नाम घेता कापे यम. नावाचं सामर्थ्य तुकोबरायच्या. जळी दगडा सहित वया तारियल्या जैशाला या. थोडा प्रयत्न करतो थोडासा.
आता कुंदन महाराज रमेश महाराज पुढे काय गाव आपल्यासारखं आपला थोडासा प्रयत्न हा सुरत पिया की न चिन बिसराई सुरत पिया की न चिन बिसराई सुरत पिया की न चिन बिसराई हरदम उनकी हरदम उनकी पैसे फिटले आपले विठाला 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 नाही ते तुम्ही ठरवा यांचे फिटले अजून तुमचे राहिले 12:15 पर्यंत फेडून घेऊ नाही फेडायचे बर मारवा नावाचा राग आहे सोहनी नावाचा मिक्स राग आहे सोहनी नावाचा राग आहे पुढे जाऊन मालकंस नावाचा राग आहे असा गोड राग आहे आज त्या अभंगाच्या प्रमाणाने आठवलं खूप गोड भजन आहे याच्यामध्ये कट्यार काळजात घुसली नाटक आहे त्याच्यातलं हे नाट्यगीत आहे सुरत पिया की छिन विसरा याच्यामध्ये अजून एक नाट्यगीत आहे बरं का तुमची इच्छा असेल तर गाऊन दाखवेल मी तुम्हाला पण त्याचे वेगळे पैसे नाही घेणार मी आज मी नेहमी घेतो पण आज नाही घेणार ताई आता हे माझं घरचं कीर्तन आहे तिथं प्रश्नच नाही काही हा रे ना स्वरगंगेच्या वचन दिले तू मला वदलीस तुम्ही सावित्री शकुंतला मी नाव भिन्न तरी मी ती प्रीती चैतन्याचा उरतेथवा गंगेला आटला स्वर गंगेच्या काठावरती वचन दिले तू मला धन्य तुकोबा समत तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम यमानी कापाव एवढं सामर्थ्य तुकोबराय म्हणतात कशामुळे भजनाच्या जोरावर एवढंच का तुकोबराय म्हणतात मला त्याने घरी ठाव दिला अक्षरशः त्याने येण्या जाण्याचं स्वातंत्र्य दिलं कधीही यावं कधीही जावं आणि म्हणून तर तुकोबरायला घ्यायला देव आला ना
देव घ्यायला आला म्हणजे काय उगाच आला नाही. जगद्गुरु तुकोबराने देवाला हाक घातली, तुम्ही सनकाधिक संत म्हणा विता कृपावंत, एवढा करा उपकार. आणि देवाला नमस्कार सांगितला. भगवंत घेण्यासाठी आला, तर घेण्यासाठी आलेल्या देवाला पाहून तुकोबराय गावाला सांगू लागले, ऐका रे गावकऱ्यांनो, देव घरा आला आला, देव घरा आला, देव घरा आला रे, देव घरा आला. भक्ती सन्माने तुझा, गावकऱ्यांनो, देव आला, देव आला, देव आला. लोक तुकोबरायला म्हणू लागले, अरे 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 अरे, तुका आजपर्यंत बरा होता, भजन करायचा, आता येडा झाला. देव आला म्हणतो, देव आला म्हणतो. देव कुठे येत असतो का? अरे देव आला म्हणतो तुकाराम. तुकोबरायला कडे पाहून हसत होते. ऐकत नव्हतं समाज, पाहत नव्हता समाज. तुकोबराने सगळ्यांना सांगितलं. चालकी पत्नी जिजाबाई सुद्धा म्हणाली, मला काय तेवढेच काम आहे का तुमच्या बरोबर यायला? जा, तुम्हाला जिकडं जायचं तिकडं, मला यायचं जमायचं नाही. तुकोबराय गेले. पांडुरंगाने विमानातून खाली उतरावं, तुकोबरायला बसवावं आणि जगद्गुरु तुकोबरायला बसवल्यानंतर भगवंताने बसावं. आणि जगद्गुरु तुकोबरायचं विमान उडायला लागलं की तुकोबरायने हात जोडून सांगावं, ह्या जगाला निरोप द्यावा, आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग, बोलावितो बोलावितो, वैकुंठा श्रीरंग, बोलावितो बोलावितो. तुकोबराने विमानवरती जावं, तुकोबराने जगाला हात जोडून निरोप द्यावा. अंतकाळी विठू आम्हाशी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका. तुकोबरायला घ्यायला यावं, तुकोबरायने मनाने यावं आणि देवाने घ्यायला यावं. म्हणजेच काय? तुकोबराय म्हणतात, तुकोबराय देवाने आम्हाला काय दिलं? तो अधिकार दिला. काय अधिकार? घरी दिला ठाव, अवघा सकळ ही वाव विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जोरदार टाळी वाजवा, जोरदार टाळी वाजवा.
घरी दिला ठाव अवघा सकळ ही वाव माझ्या उपकारासाठी वागविला मून कंठी. तुकोबराय म्हणतात सगळ्यात मोठा उपकार केला. तो उपकार काय? मी आणि तो देव वेगळा नाही, तो आणि मी एकच आहे. अभंगाच्या शेवटच्या तू कमने केटाये 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 तू कमने केले माझे तुझे नाही केले माझे तुझे नाही माझ्या उपकारासाठी माझ्या उपकारासाठी माझे तुझे नाही केले माझे तुझे नाही माझ्या उपकारासाठी माझ्या उपकारासाठी वागविला 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 वागवेला वागविला 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 मोनकंठी वागविला वागविला वागविला
मौन कंठी तुका म्हणे एके ठाई केले माझे तुझे नाही, माझ्या उपकारासाठी वागविला मोनकंठी. जगद्गुरु श्रीमंत तुकोबरायांचा चार चरणाचा अत्यंत उत्तम गोड भगवंताच्या भजनाने त्याच्यावरती झालेल्या उपकाराने परमेश्वराने आपल्याला काय दिलं याचं गोड चिंतन जगद्गुरु तुकोबराय देतात. खरं तर मृत्यूलोकात मरण हे प्रत्येकाचा पर्याय, याच्यापेक्षा कोणाला पुढे जाता आलं नाही. पण तुकोबराय सांगतात की त्या भजनात ते सामर्थ्य मी ते करून दाखवलं. मला देवाने काय दिलं तर मला या देवाने या मृत्यूलोकात मरणच येणार नाही अशा अवस्था दिली. न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे, कशामुळे तर माझ्या उपकारासाठी वागविला मोनकंठी. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करतो. सेवेला या ठिकाणी पूर्णविराम द्यायचा आहे. कैलासवासी फकीरा कारभारी दौंड कैलासवासी दादांना ही अखेरची तिलांजली देण्यासाठी दौंड परिवाराने केलेले हे सुंदर नियोजन आहे. या सेवेला भगवंताच्या चरणावरती समर्पित करत असताना या सेवेला उपस्थित सर्व मान्यवरांच्या चरणावरती कोटी भावाने वंदन करतो. या सेवेला सुंदर करण्यासाठी उपस्थित
मृदंगभूषण वारकरी शिक्षण संस्थेतील ही सर्व बालगोपाळ विद्यार्थी मंडळी एकदा जोरदार परत एकदा टाळी वाजवा. सर्व विद्यार्थ्यांना विशेष धन्यवाद आहे. या विद्यार्थ्यांना घडवणारे या सर्वांचे विद्यार्थ्यांचे गुरुवर्य परम आदरणीय वंदनीय नाशिकचं भूषण नाशिक रत्न मृदंग सेवेमध्ये ज्यांचं मोठं नाव आहे ते परम आदरणीय वंदनीय ज्यांचा पखवाज आपण आता ऐकला भूषणजी महाराज जाधव तेही या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. खरं तर त्यांनाही विशेष धन्यवाद आहे. या कार्यक्रमाला जुळून मिळून आणण्याचे सगळं श्रेय भूषणदादांकडे जातं. त्यांनाही विशेष धन्यवाद आहे. त्याचबरोबर सर्वच मान्यवर मंडळी आहेत. त्यामध्ये आमचे मित्र आदरणीय दीपकजी महाराज ढोकळे तेही या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. त्यांनाही विशेष धन्यवाद. त्याचबरोबर इकडे उद्धवजी महाराज या ठिकाणी आहेत. आदरणीय माऊलीजी महाराज या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. आणि कार्यक्रमाच्या समारोपाला की होत नाही दौंड परिवारावरती असलेलं प्रेम या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी धावपळ करत कार्यक्रम आपला अर्धा तास लवकर संपवत मग ते अर्धा तास संपवताना लोक काय म्हणतील काय नाही म्हणतील याचा सगळ्याचा विचार टाळून फक्त परिवारावरचं प्रेम जपण्यासाठी ताईंवरचं प्रेम जपण्यासाठी दौंड परिवारावरचं प्रेम जपण्यासाठी या ठिकाणी धावपळ करत महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार आमचे ज्येष्ठ गुरुबंधू परम आदरणीय वंदनीय श्रावणजी महाराज या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले. बाबांच्याही चरणावरती कोटी भावाने वंदन करतो. त्याचबरोबर उपस्थित सर्वच मान्यवर मंडळी आपण सुरुवातीलाच उल्लेख केला महाराष्ट्राची गानं कोकिळा भजन सम्राट वारकरी भूषण कुंदनजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. वारकरी भूषण रमेशजी महाराज कुरे तेही या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय आमचे हरिभक्तपरायण शैलेश महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनाही विशेष धन्यवाद. त्याचबरोबर एक जाता जाता सूचना आदरणीय आमच्या सचिनजी महाराज कुंदे यांच्या नेतृत्वाने आपल्या एप्रिल महिन्यामध्ये म्हणजे या महिन्यामध्ये 18 एप्रिल ते 3 मे पर्यंत मृदंगभूषण आध्यात्मिक बालसंस्कार शिबिर अत्यंत सुंदर भव्य दिव्य आयोजन सोमठाण देश लासलगाव या ठिकाणी केलेलं आहे. या बालसंस्कार शिबिरामध्ये गीतेची संहिता पखवाजाची प्राथमिक बोल गाण्याची प्राथमिक शिक्षण या सगळ्याबरोबर पावली हरिपाठ या आणि आध्यात्मिक संस्कार देण्याचं अत्यंत सुंदर काम या ठिकाणी सचिनजी महाराज गेल्या अनेक वर्षापासून करतात. याही वर्षी त्या बालसंस्कार शिबिराचं आयोजन आहे 18 एप्रिल ते 3 मे या दरम्यान केलेलं आहे. तर सचिनजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने परम आदरणीय वंदनीय भूषणजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने नेतृत्वाने या ठिकाणी हा सुंदर असा बालसंस्काराचा कार्यक्रम होणार आहे. ठिकाण आहे सोमठाण देश. या बालसंस्कार शिबिरामध्ये आपल्याकडेही मुलं असतील तर ती संस्कारापासून वंचित राहू नये म्हणून आपणही त्या मुलांना त्या संस्कार शिबिरामध्ये टाकावं अशी आपल्या सर्वांना विनंती करतो. सर्वांच्या चरणावरती पुनश्च एकदा नतमस्तक होतो. आदरणीय राणीताईंना विशेष धन्यवाद देतो. खूप धावपळ खूप पळपळ खूप या कार्यक्रमाची जुळाजुळ करण्यासाठी त्यांची खूप खूप धावपळ झाली. त्यांचा संबंध परिवार आदरणीय सर्वांच्या चरणावरती कोटी भावाने वंदन करतो. सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली टाळी वाजवा टाळी वाजवा.